आज वाढवण बंदराचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? मी डहाणू येथील स्थानिक रहिवासी असून आमचा वडिलोपार्जित धंदा हा मच्छीमारीचा आहे। ह्या मच्छीमारीवरती आमचं सर्व कुटुंब अवलंबून असते। हा जो प्रकल्प शासनाने घातलेला आहे तो चांगला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही। परंतु हा पूर्वीपासून मच्छीमार बंदर आहे, इकडून जे शेतकरी आहेत, डायमेकर्स आहेत, त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न उद्भवलेला आहे। त्यामुळे जर गव्हर्नमेंटने शासनाने आम्हाला जर इकडे कायमस्वरूपी नोकरी दिली तर त्याची शाश्वती द्यावी, ते करण्यास आमचा कोणताही विरोध नाही। परंतु ह्या प्रकल्पाला आमचा त्याच्यामुळे विरोध आहे आणि आम्ही जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। आज पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करणार आहेत। तर याच पार्श्वभूमीवर येथील स्थानिक भूमिपुत्र आहेत ते या विरोधात म्हणून राष्ट्ररोष व्यक्त करत आहेत, निदर्शने करत आहेत। आपल्या हाताला काळ्या फीत बांधून आणि काळे झेंडे दाखवत या सरकारच्या विरोधात आणि JNPTच्या विरोधात अंतयात्रा काढण्यात आलेल्या आपण पाहू शकता माझ्या ठिकाणी की ज्या ठिकाणी बंदर बनणार आहे त्या ठिकाणी आज अंतयात्रा आलेल्या आहे। या संदर्भात या ठिकाणी डहाणू आमदार विनोद निकोले तसेच शरद पवार चंद्र गटाचे आमदार सुनील भुसारा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। या अंतयात्रेत सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि याच ठिकाणी आता थोड्याच वेळात ह्या प्रेत यात्रेत आणून आणि या ठिकाणी दहन क्रिया करणार आहेत। तर याच पार्श्वभूमीवर येथील भूमिपुत्र आज तीव्र शब्दात वेगवेगळ्या घोषणा देत असून आणि त्यांचा रासरोष व्यक्त करत आहेत। या बंदराला विरोध म्हणून मोठ्या हाकेने आणि मोठ्या घोषणाबाजी जाणवत आहे असून तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात आपण या अंतयात्रेची दहन क्रिया आपण पाहणार आहोत। माय महानगर आपलं महानगर करता महेश भोये, डहाणू।